आज आपण उभे आहोत त्या पावनभूमीवर, जिथे स्वराज्याच्या रक्षणासाठी एका युवा राजाने आपले प्राण अर्पण केले. तुळापूर, भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे ठिकाण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिले. त्यांचे शरीर तुकडे तुकडे करून नदीत टाकण्यात आले, पण त्यांचा आत्मा आजही स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रेरणा देतो. आज महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने तुळापूर, बलिदान स्थळ आणि वढू बुद्रुक, समाधी स्थळ येथे भव्य जागतिक दर्जाचे स्मारक उभारले जात आहे. हे केवळ एक स्मारक नाही, तर शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाची अमर साक्ष आहे. चला, आज आपण या चालू असलेल्या बांधकामाची संपूर्ण माहिती घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सिंहासनावर बसलेले संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर विद्वान, कवी आणि धर्मरक्षक होते. त्यांनी मुघल साम्राज्याला मोठा झटका दिला. पण 1689 मध्ये संगमेश्वर येथे पकडले गेल्यावर औरंगजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. 40 दिवसांच्या अमानुष छळानंतरही संभाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडणार नाही असे ठाम उत्तर दिले. त्यांचा बलिदान दिवस हा मराठा इतिहासातील काळा दिवस मानला जातो, पण तोच दिवस प्रेरणेचा स्रोत बनला. वढू बुद्रुक येथे त्यांची समाधी आहे, तर तुळापूर हे बलिदान स्थळ. येथे 3 नद्यांचा संगम पाहून वाटते की स्वराज्य रक्षणासाठी नद्यांसारखी अखंड धारा वाहत राहिली पाहिजे. पूर्वी येथे साधे स्मृती स्थळ होते, पण आता ते जगभरातील पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षण केंद्र बनत आहे. महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये 397 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने तुळापूरसाठी 270 कोटींचा निधी उपलब्ध झाला. डिसेंबर 2025 पर्यंत रस्ता आणि पूल समाविष्ट करून एकूण खर्च 532 कोटींपर्यंत वाढला. तुळापूर येथे मुख्य वैशिष्ट्ये: 8 एकर परिसरात 16व्या शतकातील मराठा स्थापत्य शैलीत बांधकाम, 40 फूट उंच आणि 20 फूट रुंद दगडी कोरीव प्रवेशद्वार टेक लाकडासह, 65 फूट उंच संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक शिल्पासह 100 फूट उंच भिंत आणि चिंतन मार्ग, जलाशय, हायटेक संग्रहालय, 3D प्रोजेक्शन, होलोग्राफी, मोशन सिम्युलेशनसह, 82 आसनक्षम 10D शो सभागृह, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, 350 मीटर लांबीचा नदी घाट, 230 मीटर पूल आणि ऑक्टागोनल व्ह्यूइंग डेक, 500 मीटर घाट, वाहनतळ, स्वच्छतागृहे, उपाहारगृह. दोन्ही ठिकाणी 100 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज. वढू बुद्रुक येथे 40 फूट प्रवेशद्वार, अदृश्य 65 फूट उंच पुतळा, विशिष्ट कोनातून दिसणारा संग्रहालय, 120 मीटर नदीकाठ, बाजारपेठेची प्रतिकृती. वढू बुद्रुक येथे स्मृती समितीने 9 कोटींचे तटबंदी, बुरुज, सभागृह आधीच पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यातील 264 कोटींच्या कामांना गती मिळाली आहे. भूसंपादन, टेंडर प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने आराखड्यास मंजुरी दिली. ग्रामस्थांच्या सूचना घेतल्या जात आहेत. कामात पर्यावरण नियम पाळले जात आहेत. नदी प्रवाह अडवला जाणार नाही. वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होईल. हे स्मारक फक्त पर्यटन स्थळ नाही, तर पुढील पिढीला प्रेरणा देणारे. मित्रांनो, तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील हे स्मारक बांधकाम हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे. संभाजी महाराज म्हणतात, स्वराज्य हा माझा धर्म आहे. आज हे स्मारक त्याच धर्माची साक्ष देत उभे राहत आहे. आपण सर्वांनी या कामाला पाठिंबा द्यावा, स्थळाला भेट द्यावी. आज आपण उभे आहोत त्या पवित्र भूमीवर, जिथे इतिहास रक्ताने लिहिला गेला. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांचा हा त्रिवेणी संगम. तुळापूर. याच ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर बलिदान झाला. मी तुम्हाला आज छत्रपती संभाजी महाराज समाधी ठिकाण दाखवणार आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा पावन भूमीवर बोलणार आहोत जिथे इतिहास, श्रद्धा आणि बलिदान यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या सान्निध्यात असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ. हे ठिकाण फक्त एक मंदिर नाही, तर मराठा स्वराज्याच्या शौर्याची आणि त्यागाची साक्षीदार आहे. चला, या पावन क्षेत्राची ओळख करून घेऊया. तुळापूरचे जुने नाव नागरगाव किंवा नांगरवास होते. 17व्या शतकात आदिलशाही दरबारातील प्रधानमंत्री मुरारपंत जगदेव यांचा तळ इथे होता. त्यांना आपल्या हत्तीची तुला सोन्याने करण्याची इच्छा होती.
शहाजी महाराजांनी सल्ला दिला की त्रिवेणी संगमातील डोहात नावेत हत्ती उभा करा आणि बुडेल त्या जागेपर्यंत सोने दान करा. त्या तुलेनुसार दान केल्याने गावाला तुळापूर हे नाव पडले. या ठिकाणी संगमेश्वर महादेवाचे मंदिर खूप प्राचीन आहे. मूळ मंदिर यादव काळातील सुमारे 1000 वर्ष जुने हेमाडपंथी शैलीत बांधले गेले होते. परकीय आक्रमणांमुळे ते उद्ध्वस्त झाले. 1633 मध्ये शके 1555 मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराजांच्या प्रेरणेने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि भव्य स्वरूप दिले. शहाजी महाराज, जिजाऊ माता आणि बाल शिवाजी महाराज येथे नियमित पूजा अर्चा करत असत. बाल शिवरायांनी याच मंदिरासमोर स्वराज्याची शपथ घेतल्याचीही काही नोंद आहे. संगमेश्वर महादेव मंदिर त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर उंच जागी वसले आहे. पूर्वेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रांगणात भली मोठी दगडी दीपमाळ उभी आहे. नंदीमंडपात सुंदर कोरीव काम असलेला नंदी विराजमान आहे. गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील तेजस्वी शिवलिंग आहे. अखंड दगडातील गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देखील इथे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर, ओम कोटेश्वराय मंदिर आणि इतर छोटी शिवमंदिरे आहेत. एकूण 5 प्राचीन शिवमंदिरे येथे आहेत. मंदिराभोवती भक्कम भिंत आहे आणि परिसर स्वच्छ, सुशोभीकृत आहे. 1993 मध्ये निरगुडकर फाउंडेशनने 39 लाख खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे ठिकाण काशी, प्रयाग आणि गया यांच्या बरोबरीचे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. 1689 च्या मार्च 11 रोजी फाल्गुन अमावस्येला मुघल बादशाह औरंगजेबाने विश्वासघाताने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले. त्यांना तुळापूर येथे आणून अमानुष छळ केला. शेवटी याच त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. शरीराचे तुकडे नदीत फेकण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी रात्री तुकडे गोळा करून विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यामुळे त्यांच्या वंशजांना शिवाळे स्टिच असे आडनाव पडले. छत्रपती शाहू महाराजांनी येथे संभाजी महाराजांची समाधी आणि वृंदावन बांधले. समाधीच्या बाजूलाच त्यांचे मित्र कवी कलश यांचीही समाधी आहे. आज या ठिकाणी संभाजी महाराजांची जीवन आकाराची मूर्ती आणि छोटेसे संग्रहालय आहे. हे ठिकाण मराठा इतिहासातील शौर्य आणि त्यागाचे प्रतीक बनले आहे. संभाजी महाराज शिवभक्त होते आणि मृत्यूच्या वेळीही शिवनाम घेत होते अशी कथा प्रचलित आहे. मित्रांनो, तुळापूर हे फक्त एक गाव किंवा मंदिर नाही, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची स्मृती आहे. जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा संगमेश्वर महादेवाचे दर्शन घ्या, संभाजी महाराजांच्या समाधीला वंदन करा आणि त्या शौर्याची प्रेरणा घ्या. पुण्यापासून सुमारे 30 ते 32 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. बस किंवा खासगी वाहनाने सहज पोहोचता येते. भक्तनिवास आणि प्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे, जिथे इतिहास रक्ताने लिहिला गेला. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांचा हा त्रिवेणी संगम. तुळापूर याच ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर बलिदान झाला. मी तुम्हाला आज छत्रपती संभाजी महाराज समाधी ठिकाण दाखवणार आहे आणि तेथील लेटेस्ट 2026 माहिती दाखवत आहे. महादेवाचे मंदिर पण दाखवत आहे. त्यांचे विषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. औरंगजेबासारख्या क्रूर सम्राटानेही ज्यांच्या शौर्यापुढे हार मानली, त्या महाराजांचा शेवटचा प्रवास, 40 दिवसांच्या अमानुष यातना आणि शेवटी मृत्यू. आज आपण या बलिदानाची कथा ऐकणार आहोत. तयार आहात का? चला या पवित्र भूमीवरून सुरुवात करूया. छत्रपती संभाजी महाराजांचा परिचय. अधिक पार्श्वभूमी. महाराजांच्या चित्रे. बस्ट. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा थोरला पुत्र. बालपणीच त्यांनी कठीण काळ पाहिला. आईचे निधन, आग्रा भेटीची कैद, मथुरेत लपून राहणे. पण वडिलांच्या मार्गदर्शनाने ते युद्धकला, राजकारण आणि विद्वत्ता यात निपुण झाले. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला, कोकण, खानदेश, दक्षिण भारतापर्यंत. औरंगजेबाच्या 5 लाखांच्या विशाल सेनेसमोर त्यांनी 9 वर्षे एकहाती लढा दिला. 128 लढाया लढल्या, एकही मोठा किल्ला गमावला नाही. ते केवळ योद्धा नव्हते, तर विद्वान होते. संस्कृत आणि ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले, बुद्धभूषणम सारखे राजकीय ग्रंथ रचले. धर्मरक्षणासाठी त्यांनी कट्टर इस्लामी औरंगजेबाला सतत आव्हान दिले. पण 1689 च्या सुरुवातीला एक दगा झाला. पकडण्याची घटना. संगमेश्वर दृश्य. घनदाट जंगल. 1 फेब्रुवारी 1689. कोकणातील संगमेश्वर.
छत्रपती संभाजी महाराज आपल्या काही विश्वासू सरदारांसह बैठक संपवून रायगडाकडे निघाले होते. तिथे मुकर्रबखान, औरंगजेबाचा सरदार आणि त्याच्या साथीदारांनी दगाफटका केला. काही स्वतःच्या माणसांनी ही माहिती पुरवली होती, असे इतिहास सांगतो. महाराज आणि त्यांचे प्रियमित्र कवी कलश यांना जिवंत पकडण्यात आले. मराठे सैनिकांनी प्रतिकार केला, पण संख्या कमी होती. महाराजांना बहादुरगड, पेडगाव, अहमदनगर जिल्हा येथे औरंगजेबापुढे हजर करण्यात आले. औरंगजेबाने प्रथम अपमान केला. विदूषक कपडे घालून हत्तीवर बसवून शहरात फिरवले. सैनिकांनी अपमान केला. मग प्रश्न विचारला गेला, किल्ले, खजिना आणि आमच्या गुप्त साथीदारांचे नाव सांग. इस्लाम स्वीकार. महाराजांनी एकच उत्तर दिले, मी हिंदू धर्म सोडणार नाही, स्वराज्य सोडणार नाही. 40 दिवसांचा छळ, डाक, इंट साखळ्या, अंधार, यातना. मित्र कवी कलश सोबत होते. मग सुरू झाला नरक. तब्बल 40 दिवसांचा अमानुष छळ. महाराज आणि कवी कलश यांना लाल लाल गरम सळ्या डोळ्यात घुसवल्या. त्वचा सोलली गेली. हात पाय तोडले, जीभ कापाई. प्रत्येक यातनेनंतर औरंगजेब विचारत होता, आता तरी इस्लाम स्वीकारशील? प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांचे उत्तर एकच, हर हर महादेव. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे. धर्मासाठी मरण पत्करतो, पण झुकणार नाही. कवी कलशही त्यांच्यासोबत उभे राहिले. ते कवी होते, पण शूरवीरही. दोघांनी एकमेकांना बळ दिले. इतिहासकार खाफी खान आणि ईश्वर दास यांच्या वर्णनानुसार हे छळ इतके क्रूर होते की पाहणारेच थरथर कापत होते. औरंगजेबाला हा एक राजा नव्हता, तर स्वराज्य आणि हिंदू धर्माचा प्रतीक वाटत होता. म्हणून तो एवढा क्रूर झाला. शेवटचा दिवस 11 मार्च 1689, तुळापूर नदीकाठ संगम. शेवटी 11 मार्च 1689, फाल्गुन अमावस्या, हिंदूंचा पवित्र दिवस. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाने हिंदूंचा अपमान करण्यासाठी हा दिवस निवडला. महाराजांना तुळापूर येथे या भीमा नदीकाठी आणले गेले. याच त्रिवेणी संगमावर शेवटची अट, इस्लाम स्वीकार. महाराज म्हणाले, मी मरण पत्करतो, पण धर्म सोडणार नाही. मग शिरच्छेद करण्यात आला. शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आले. कवी कलश यांचीही याच ठिकाणी हत्या झाली. ही ती भूमी आहे जिथे मृत्यूही महाराजांसमोर नतमस्तक झाला. वय फक्त 32 वर्षे, पण शौर्य अमर. अंत्यसंस्कार अधिक समाधी, वढू बुद्रुक समाधी दृश्य, फुलांचे आरास, पायाचे चिन्ह, बस्ट शॉट्स. पण कथा इथे संपत नाही. औरंगजेबाच्या भीतीने कोणीही पुढे येत नव्हते. पण या परिसरातील गावकरी, वढू बुद्रुकचे लोक, गणपत महार किंवा गोविंद शिवले यांनी धाडस केले. नदीकाठावरून महाराजांचे तुकडे गोळा केले, शिवले आणि हिंदू रीतीने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे त्यांचे आडनावही शिवले पडले. याच वढू येथे समाधी आहे. तुळापूर येथे बलिदान स्थळी स्मृती मंदिर बांधले गेले आहे. दोन्ही ठिकाणी आजही भाविक येतात, श्रद्धांजली वाहतात. वारसा अधिक प्रेरणा. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संपले असे वाटले, पण नाही. त्यांच्या पत्नी येसुबाई, मुलगा शाहू, भाऊ राजाराम यांनी लढा चालू ठेवला. मराठ्यांनी औरंगजेबाला दख्खनमध्ये 18 वर्षे अडकवले आणि शेवटी त्याचा अंत केला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वाभिमान, धर्म आणि स्वराज्याचा प्रतीक. ते शिकवतात, कष्ट सोस, पण झुकू नकोस. समाधी दर्शन, फुलं, नदीदृश्य, भावनिक. मित्रांनो, आज तुळापूरला येऊन या पवित्र भूमीला स्पर्श करा. समाधीला वंदन करा. महाराजांच्या बलिदानाची कथा पुढच्या पिढीला सांगा. त्रिवेणी संगमावर उभा असलेला घाट, नदीचे शांत पाणी आणि हिरवागार परिसर यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्याही सुंदर आहे. इथे बोटिंगचीही व्यवस्था आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीपूर्वी येथे 3 दिवस अनुष्ठान केल्याची कथा आहे. आजही हजारो भाविक आणि इतिहासप्रेमी येथे येतात. आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे नद्या फक्त पाणी वाहत नाहीत, तर इतिहास, शौर्य आणि बलिदानाची गाथा सांगतात. ते ठिकाण आहे तुळापूर, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक छोटेसे गाव. येथे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. हा संगम केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर तो महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे साक्षीदार आहे. सर्वप्रथम भीमा नदी. ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. तिचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या दाट जंगलात, सह्याद्री पर्वतरांगेत सुमारे 1100 मीटर उंचीवर होतो. भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे 860 किलोमीटर आहे, त्यातले 451 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते.
पुढे ती कर्नाटकमध्ये जाऊन कृष्णा नदीला मिळते. पंढरपूरजवळ तिला चंद्रभागा असेही म्हणतात. ही नदी शेतीसाठी, सिंचनासाठी आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. दुसरी नदी आहे भामा. ही भीमाची उपनदी आहे. तिचा उगम पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात होतो. भामा नदी परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. तिच्यावर भामा आसखेड धरण बांधले आहे, जे पाणी साठवून शेतीला मदत करते. तिसरी नदी इंद्रायणी. ही आळंदीहून वाहत येणारी पवित्र नदी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांसारख्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नदी भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचे केंद्र आहे. या 3 नद्या भीमा, भामा आणि इंद्रायणी तुळापूर येथे एकत्र येतात. हा त्रिवेणी संगम दुर्मिळ आहे. येथे पाण्याचे वेगवेगळे रंग आणि प्रवाह एकमेकांत मिसळताना दिसतात. हा दृश्य निसर्गाची अद्भुत रचना दाखवतो. या नद्या केवळ पाणी पुरवत नाहीत तर शेती, मत्स्य व्यवसाय आणि पर्यावरण संतुलन राखतात. संगमामुळे येथील माती सुपीक आहे.